माझे वडील जरी सर्वोत्तम नसले तरी ते कठोर नाहीत, अशा आशयाची एक पोस्ट धनंजय आणि करुणा शर्मा यांचा मुलगा शिशिव यानं केलेली आहे आणि तो धनंजय मुंडेंच्या समर्थनार्थ आता ही पोस्ट करत असल्याचं पाहायला मिळत आहे। वडील आईसोबत कठोर असले तरी ते आमच्यासोबत कठोर नाहीत, असं शिशिव मुंडे याचं म्हणणं आहे। माझी आई छळाचा जो दावा करतेय तसाच तिनं आमचा सुद्धा छळ केल्याचा दावा सुद्धा शिशिव मुंडेनं केलेला आहे। मी, माझी बहीण, माझे वडील धनंजय यांचा आई करुणानं छळ केल्याचा दावा शिशिव मुंडे यांनी केलेला आहे। करुणा शर्मांचा मुलगा शिशिव आता धनंजय मुंडेंच्या समर्थनात उतरल्याचं पाहायला मिळतंय। माझे वडील जरी सर्वोत्तम नसले तरी ते कठोर नाहीत, असा दावा त्यानं केलेला आहे। माझी आई छळाचा जो दावा करते तसाच तिनं आमचा सुद्धा छळ केलाय, असा दावा शिशिव शिंदे यानं केलेला शिशिव मुंडे यांनी केलेला आहे। मीनाक्षी म्हात्रे आपल्या प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। मीनाक्षी, हा शिशिव मुंडे जो करुणा शर्मा आणि धनंजय मुंडेंचा मुलगा आहे त्यानं दावा केलेला आहे काही गोष्टींच्या अनुषंगानं, त्याबद्दलची नेमकी काय माहिती आहे मीनाक्षी? निश्चितच आज कोर्टानं करुणा मुंडे यांना दर महिना 1,75,000 आणि त्यांचा मुलगा यांना एकूणच 25,000 रुपयांचा खर्च देण्याचे निर्देश जे आहेत ते बांद्रा कोर्टानं दिलेले आहेत। एकूणच आता ह्या सगळ्याच बाबींनंतर करुणा शर्मा व धनंजय मुंडे यांचा 18 वर्षाचा मुलगा आहे शिशिव धनंजय मुंडे याने एक पोस्ट टाकलेली आहे इंस्टाग्राम वरती आणि त्यामध्ये स्पष्टपणे त्याने काही गोष्टींचा खुलासा केलेला आहे। मात्र हे कितपर्यंत सत्य आहे अद्यापपर्यंत आपण सांगू शकत नाही, पण मात्र ह्या पोस्टवरना या शिशिव धनंजय मुंडे यांनी आता असं लिहिलेलं आहे की मला आता बोलणं भाग आहे, कारण माध्यमांनी आमच्या कुटुंबाला मनोरंजनाचा विषय बनवून टाकलेला आहे। माझा बाप जगातला सर्वोत्कृष्ट बाप नसला तरी तो आम्हाला भावंडांना कधीही हानिकारक नव्हता आणि माझी आई कायम तिच्या अनेक विविध कारणांमुळे बाधित असायची आणि त्याचा वचपा जो आहे ती आम्हाला वेदना देऊन काढायची। जो घरेलू हिंसाचार तिच्या सोबत झाला आहे ती दावा करते तो घरेलू हिंसाचार खरे तर मी, माझी बहीण व माझे वडील यांच्यासोबत तिच्याकडून व्हायचा। माझे वडिलांनी तिच्याकडून होणारा जो शारीरिक व मानसिक जाच आहे याच्याच झाल्यानंतर ते तिने सोडून गेल्यानंतर तिने मला व माझ्या बहिणीला सुद्धा घर सोडून जायला सांगितलं, कारण तिच्या मते तिचा व आमचा म्हणजे जन्मदाता आई आणि अजूनही काहीही संबंध राहिलेला नव्हता। मात्र 2020 या वर्षापासून आमचे वडीलच आमची सर्वस्वी काळजी जी आहे ती घेत आहेत। माझ्या आईला कोणतीही आर्थिक विवंचना आणि नाही तरी सुद्धा तिने घराचे कर्जचे हप्ते जे आहेत भरायचे नाही असे जाणीवपूर्वक ठरवले आणि माझ्या वडिलांच्या बद्दल त्यांना या सोबत घेण्यासाठी कायमच खोट्या नाट्या ज्या आहेत गोष्टी पसरवलेल्या आहेत। अशा पद्धतीचे एक पोस्ट आता शिशिव धनंजय मुंडे यांनी केलेला आहे। 18 वर्षाचा हा मुलगा धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा मुंडे यांचा आहे। त्यामुळे ह्या सगळ्याच बाबी ज्या आहेत आता करुणा मुंडेंवरतीच आरोप करणाऱ्या अशा गोष्टी ज्या आहेत शिशिव मुंडे यांनी केलेल्या आहेत। पण आता मीनाक्षी, शिशिव मुंडेंनी या सगळ्या गोष्टींबद्दलचा दावा तर केलाय, मात्र याबद्दल करुणा शर्मा मुंडे किंवा धनंजय मुंडेंची काही प्रतिक्रिया समोर आलेली आहे का? अद्यापही कोणत्याही प्रकारची स्वतः शिशिव मुंडे यांच्या आई वडिलांकडनं कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाहीये, कारण आपण पाहतोय जेव्हा हा कोर्टाचा निर्णय आला त्यानंतर धनंजय मुंडे यांच्याकडनं प्रेस रिलीज जारी झाली, त्यामध्ये हा अंतिम निर्णय नाहीये, इंट्रीम ऑर्डर झालेली आहे आणि कोणत्याही प्रकारे ते यामध्ये दोषी नाहीयेत अशा पद्धतीचं कोर्टाने म्हटलेलं नाहीये। त्यामुळे अंतिम निर्णय हा बाकी आहे त्यांच्यावरती, म्हणजेच करुणा मुंडे यांच्यावरती अत्याचार झालेत की नाही हे सिद्ध होणं बाकी आहे। तत्पूर्वी त्यांना दर महिना 2 लाखांचा जो काही जी काही रक्कम दिलेली आहे इंट्रीम ऑर्डर मध्ये जे पास केलेलं आहे कोर्टाने, या आधारावरती ही ऑर्डर झालेली आहे। पण मात्र अंतिम निकाल जो आहे तो अद्याप झालेली नाहीये, त्यावरती अनेक युक्तिवाद होतील आता कोर्टामध्ये। पुन्हा एकदा ही तात्पुरताच म्हणजे एक मेंटेनन्स ऑर्डर असते, इंट्रीम ऑर्डर असते ती झालेली आहे। पण मात्र यालाच धरून आता करुणा मुंडे या ज्या आहेत त्या पुन्हा एकदा हायकोर्टात धाव घेणार आहेत, कारण 15 लाखांची त्यांनी मेंटेनन्स मागितली होती, मात्र त्यावरती त्यांना ही 2 लाख रुपये दिलेले आहेत। त्यामुळे ही ऑर्डर करुणा मुंडे यांना देखील मान्य नाहीये। तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्या वकिलांकडून प्रतिक्रिया येत आहेत, मात्र स्वतः धनंजय मुंडे यांनी अद्यापही प्रतिक्रिया दिलेली पाहायला मिळत नाहीये। ठीक आहे मीनाक्षी, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल।
शिशिव मुंडे याची ही इंस्टाग्राम पोस्ट खरं तर समोर येताना दिसते, ज्या पोस्टमध्ये त्यानं धनंजय मुंडे यांचं समर्थनच एक प्रकारे केलेलं आहे. वडील आईसोबत कठोर होते, मात्र आमच्यासोबत ते कधीही कठोर वागले नाहीत, असं शिशिव शिंदे याचं, माफ करा, शिशिव मुंडे याचं म्हणणं आहे. माझे वडील जरी सर्वोत्तम नसले तरी ते कठोर नाहीत, असं शिशिव मुंडे याचा दावा आहे. या अनुषंगानं करुणा शर्मा मुंडे आणि धनंजय मुंडे यांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे ती अद्याप समोर आलेली नाही. मात्र एकीकडे धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसतेय, तर तिकडे धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांचा जो मुलगा आहे शिशिव मुंडे यानं धनंजय मुंडेंचं समर्थन एक प्रकारे केलेलं आहे. आपल्या सोबत सध्या सारंगी महाजन आहेत, त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. सारंगीजी, धनंजय मुंडेंच्या समर्थनार्थ करुणा मुंडे आणि धनंजय मुंडेंचा जो मुलगा आहे शिशिव मुंडे, तो आता समर्थनार्थ उतरल्याचं पाहायला मिळतंय. त्याने एक इंस्टाग्रामवर पोस्ट केली आहे आणि धनंजय मुंडेंच्या एकंदरीतच वागणुकीचं समर्थन केलेलं आहे. आपली पहिली प्रतिक्रिया या सगळ्या संदर्भातली. सर्वप्रथम तर त्यांचा तो वैयक्तिक प्रश्न आहे, हा. त्यामुळे मी त्यांच्यामध्ये पडणार नाही. पण एक महिला म्हणून ज्या करुणा मुंडे लढल्या आहेत त्याचा सार्थ अभिमान आहे मला. आणि त्यांच्या प्रत्येक महिला जी आज महाराष्ट्रात लढते, मी पण लढलेली आहे. 2011 पासून माझ्या धाराशिवच्या केसमध्ये मला सुद्धा यश मिळालेलं आहे. तसंच तिला सुद्धा तिच्या वैयक्तिक केसमध्ये यश मिळालेलं आहे आणि पुढेही तिला मिळत राहील. तर तुम्ही जो प्रश्न विचारला आहे मुलाच्या बाबतीत, या दोघांच्या भांडणामध्ये एखाद वेळेस मुलांना वडील स्ट्रॉंग वाटतात आपले, आणि जे वडील आपल्याला सगळं पुरवतात त्याविषयी त्यांना एक चांगलं वाटतं. म्हणजे हे सामान्य घरातही दिसतं की वडील आपल्याला काही काही आणून देतात, काही काही वस्तू पुरवतात, काही आपल्या इच्छा पुरवतात, आपल्या मागण्या पूर्ण करतात. तर ते कायम वडिलांची बाजू घेत असतात. अर्धवट वयाच्या मुलांना हे कळत नसतं की कोण बरोबर आहे, कोण खोटं आहे, कोण खरं आहे. पण शेवटी दोघंही आई वडील असतात, मनातून दोघांविषयी वाटायला पाहिजे. आता मी कधी त्यांच्या मुलांना भेटली नाही किंवा करुणालाही भेटली नाही, पण मला असं वाटतं की त्याला थोडंसं आईच्या विरोधात भडकवण्यात आलं असावं म्हणून तो असा वागतोय. पण तो येईल, हळूहळू आईच्या बाजूने पण बोलेल, वडिलांच्या बाजूने पण राहील. सगळ्यांनी एकत्र चांगला संसार करावा, चांगलं राहावं, घराने नांदावं, हीच माझी परमेश्वराकडे मागणी राहील. पण सारंगीजी, आपण जसं म्हणालात सुरुवातीला की हा त्यांचा वैयक्तिक खरं तर प्रश्न आहे, त्यात बोलणं संयुक्तिक होणार नाही. पण या सगळ्या प्रकरणामध्ये कुठेतरी वळण वेगळं लागतंय की काय, असं देखील सध्या दिसतंय. म्हणजे आता शिशिव मुंडे वडिलांच्या समर्थनार्थ उतरलाय, पुढे नेमकं आता यामध्ये नेमकं काय होणार हे सुद्धा आत्ताच त्याबद्दल भाष्य करणं खरं तर थोडंसं धाडसाचंच होईल. पण कुठेतरी वेगळं वळण लागतंय या सगळ्या प्रकरणाला, असं वाटतं आपल्याला? नाही लागणार वळण वेगळं, ते सगळे एकत्र येतील. आणि मुलांचा प्रश्न, मुलांवर एवढा फोकस करण्याची आता तरी आवश्यकता नाही, कारण त्याला तेवढं कळत नाहीये, तो अर्धवट वयाचा आहे असं मला वाटतं. कारण तेवढं फोकस नाही. पहिले आई वडील एकत्र येणं हे फार महत्वाचं असतं. मी स्वतः माझ्या संस्थेच्या केसेस लढत असते, त्याच्यात सुद्धा डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस असतात. ठीक आहे. आई वडील एकत्र आले की मुलं आपोआप एकत्र येत असतात. पानी तक मैं नहीं पिला सकती आप लोगों को. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.